हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तर आज करायची आहे किचनची साफसफाई. त्यामुळं मी आज सकाळी फक्त पोहेच बनवले बाळांसाठी पण आणि आम्हाला पण. तर मी पण त्यांच्यासोबतच पोहे खाल्ले, बाळांसोबतच मी यांनी पण खाल्ले. मी यांच्यासाठी काही टिफिन बनवला नाही आज, कारण मी सकाळपासूनच करत होते. बाळ उठायच्या आधीच मी झाडझटक सगळीकडच्या जाळ्या वगैरे काढून घेतल्या. यांनी पण पोहे खाल्ले आणि हे पण गेले 8:30 वाजता. त्यानंतर मग मला खूप आवरायचं होतं घरामध्ये. काय झालं रे दोघांचं? काय चाललं होतं तुमचं? तर बघ ती कोंबडी बघ, किती पाऊस चाललाय. एवढ्या पावसात तिथंच बसती. म्हणजे किती तो लॉयलपणा तिचा अंड्यासोबत. तिथं अंडे घालते म्हणून तिथंच येऊन बसते. आता खडूक झाली तर. माणसं एवढी लॉयल नाहीत, पण जेवढी प्राणी लॉयल आहेत. मारतात बघा तिला कशा. भिजली बिचारी, तिकडे जाऊन बसायचं तर इथंच बसते. कसं तिला कळत नाही पाऊस आलाय ते. आहे माझी घराची किचनची साफसफाई. कारण जसं मी इकडे शिफ्ट झाले आता 6-7 महिने झाले, तसं मी काय असं ओव्हरऑल कुठं असं साफसफाई केलीच नाहीये. त्यामुळं मग हे होतं तेव्हाच मी पोटमाळ आवरून घेतलं, कारण मला ते सामान काढता आलं नसतं व्यवस्थित. आता ते व्यवस्थित 2 गोलपट्यांमध्ये भरून ठेवले ते सामान सगळं. आणि जाळ्या काढून घेतल्या त्यांच्याकडनं. बळबळ किती रिक्वेस्ट केली तेव्हा त्यांनी करू लागले ते. आणि मग आता फक्त मला आवरायचं की हे मांडणी आणि किचनमधली ही खिडकी ही जास्त खराब झालेली आणि ही मांडणी, एवढंच आहे. पण त्यालाच खूप वेळ लागणार आहे, कारण हे दोघं मला काही करून नाही देणार आहे. हे बघा, यांना कसं बसं नादवले मी आता थोडंसं ही खेळणी वगैरे देऊन. असं आहे बघा, सेल्फी स्टिकचा तर खूप नाद आहे. काही येतं नाही त्याच्यात व्हिडिओ वगैरे काढता, पण तेवढंच. तर आता मी आधी काय करते, मी हे सगळं सामान यातलं जे लागते ते काढते, काढून वगैरे ठेवते. घासायला भांडे काढते, डब्बे घासायला काढते. कारण म्हटलं आता श्रावण महिना लागलाय तर, आणि मला पण साफसफाई खूप दिवसापासून करायचीच होती. तर म्हटलं का नाही आज, आणि उद्या मला संडे तर म्हटलं एखाद्या वेळेस जायला भेटलं मार्केटला तर बरं होईल. कारण सोमवारी मला उपवास आहे ना, तर उपवास सोडायला संध्याकाळी सगळा भाजीपाला लागतो ना, ते मेथीची भाजी ते सगळं. मग उद्या संडे तर मार्केटला जायला भेटलं तर खूप बरं होईल. काय झालं? झालं खेळून झालं लगेच 5 मिनिटात. आत्ताच दिलं होतं खेळायला. आता हे यांना बघून मला करायचं हे सगळं, म्हणूनच मला खूप लोड येतो. नाही तर मी हे काही अर्धा दिवस पण नाही लागायचं एवढं साफसफाई करायला. पण आता हे दोघांना बघून करायचं म्हणून तर मी इतके दिवस टाळत होते करायचं, करण म्हणून नाही का. काय बाबडे, काय करू? त्याच्यात लावायचा फोन सेल्फी स्टिक मध्ये. आणि आज पाऊस पण आहे खूप, कालपासूनच चाललाय पावसाचं काही खरं नाही. हवा सुद्धा सुटली खूप. काय नको, मला नको. तुला घे, तू घे, तू काढा, तू व्हिडिओ काढा, फोटो काढा. चला तर ब्लॉग कंटिन्यू करा. बघू आता काय काय होते, कसं मी करते, किती वाजतात मला. मी स्वयंपाक पण काही नाही केला आज. सकाळी फक्त पोहे बनवले होते, यांनी पोहे खाऊन गेले फक्त. आणि पोहे खाऊन गेले फक्त, बोलले आणि टिफिन नको देऊ, मी खाईन काहीतरी बाहेरच. बघू भेटला टाइम बनवायला तर मी बनवेन, नाही तर मग खातीन बाहेर. आणि मी थोडासा भातच घालला, सफेद भात, हे पण खातील. आणि मग मी पण दूध भातच खाईन थोडंसं काहीतरी. मी आताच पोहे खाल्ले तर माझं जेवण गेलं दुपारी परत. हे हाय कर, हाय राम 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 राम. डॉरेमॉन कुठे? आपला डॉरेमॉन दाखव तू. चला ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत पहा. आणि नक्कीच माझी लाईफ आहे काय एंटरटेनिंगच आहे खूप. कारण हे दोन्ही जोकर आहेत ना माझ्या लाईफमध्ये, त्याच्यामुळे खूप दिवसभर माझा दिवस कसं जातो ते पण नाही समजत. आता तुम्हाला पण समजेल कसं किती एंटरटेनिंग. काय करू? चावी लावायची त्याला. थांब. मयुरेश आणि मला त्यांच्या बाबांसोबत खेळत होते, तेव्हा मग मी म्हटलं थोडंसं आवरून घ्यावं. तर मग मी ही मांडणी घेतली साफ करायला. तर मी त्यातले सगळे डब्बे वगैरे काढून घेतले, सगळ्यातलं सामान काढून ठेवलं. त्यानंतर मांडणी झटकायला घेतली. आणि दोघे खेळतच होते, पण दोघांना झोपायचं पण होतं. त्यांना 11:30-12 वाजता झोपावं लागतं. त्याआधी खाणंपिणं पण करावं लागतं त्यांचं ना. तर मग मी थोडंसं आवरलं
आणि मग म्हटलं आधी त्यांना झोपवते मग बाकीचं करते. थोडंसं असं आवरलंय, अजून आवरायचे. तर म्हटलं यांना आंघोळ वगैरे घालून, यांना खायला प्यायला घालून, यांना झोपवं, मग आता आवरते. मल्हार तर 2 केळी आणि गरम गरम थोडासा सफेद भात घातला होता मी त्यांना, तो त्यांनी खाल्ला. त्यानंतर दोघे पण झोपले. म्हणजे आधी आंघोळ घातली, मग त्यांना खायला प्यायला घालून झोपवलं. त्यानंतर मी पण घेतलं आवरायला. मग मी माझं मांडणी साफ करून थोडीशीच राहिली होती ना, तर मग ती केली मी आधी. त्यानंतर मग मी घेतले भांडे घासायला. भांडे काही जास्त नाहीत माझ्याकडे, पण आहेत तेवढे खूप आहेत, ते पण खूप होतात. मला भांडे घासायला काय. त्यांना झोपून आल्यानंतर असं झालं होतं, बापरे हे किती काम राहिले, आता मी हे कधी करू. मला पण असं वाटत होतं मी पण जाऊन झोपावं काय, पण मी म्हटलं नाही, मला करायचं आहे, करावं तर लागणारच होतं ना. त्यामुळे मी सगळे भांडे घेतले घासून, ते रिकामे केलेले डबे वगैरे घेतले घासून. आणि कारण मला हे 2 तासात सगळं कंप्लीट करायचं होतं, कारण मला अजून किचन पण घासायचं होतं. वरचे आधीपासून हे बघा किती पसार आहे बघा तुम्ही, बापरे. तर माझे भांडे वगैरे घासून झाले सगळे आणि किचन घासायचं होतं मला आता. तर आता मी किचन घासलं. ते खिडकीमध्ये खूप जास्त तेलकट झालं होतं, की तेलाची केटली मी तिथं ठेवते ना, त्यामुळे खूप तेलकट झालं होतं. तर तेच मला खूप घासायचं होतं. सैना उठली, मला काम करू लागायला. डब्याला झाकणं लावते, त्याने बरोबर त्याची दुधाची बॉटल शोधून काढली. मला फायनल लुक माझ्या किचनचा बघा. बापरे पायजाम दुखायला लागलेत माझ्या आता ते मॅगीचं पॅकेट इग्नोर करा, कारण मी आता मॅगी बनवणार आहे त्याची, म्हणून ते वरच्यावर ठेवले मी. का अरे बाळा, तू माहिती मला लय तुला ताकद आहे, बाहुबली आहे तू. गप पायावर येईल सर. इकडं अजून आवरायचं, इथला पसारा सगळा. हे बघा काय करते मी आता. आधी मॅगी बनवून खाते, मग बाकी काय ते. मस्त गरम गरम मॅगी खाल्ली, खूप बरं वाटलं. कारण मी सकाळी पोहे खाल्ले त्यावरच होते. थोडीशी खिचडी खाल्ली होती, आईने दिली होती, पण मला खिचडी आवडतच नाही जास्त. माझे पाय एकदम खूप थंड पडले होते ना, मला अगदी इतके पाय दुखत होते की विचारच नका. मग मी म्हटलं जरा फ्रेश व्हावं, मग मी आंघोळ केली. मला इतकं बरं वाटलं. मग गरम पाण्यामध्ये कडक पाय ठेवले मी जराशी, तर मला बरं वाटलं. त्यानंतर मी एक गोळी पण खाल्ली, कारण मला लय शिकण आल्यासारखं झाले होते. तर मग मी पटकन स्वयंपाक केला. फक्त थोडं बेसन बनवलं होतं पिठलं आपलं, आणि भाकरी केलं होतं. एक तांदळाची केली, बाजरीची भाकरी. तर वाजले किती, आणि यांना हे येणारच होते आता, कारण पावणे 8 वाजेपर्यंत आता हे दोघांचं भाकरी बनवायचं. एका खुर्चीवर दोघांना बसता येतं का चिकू? हा काय रे मूर्खा, अरे थांबशी उतर. चपाती खा, चपाती. तर चपाती टाकली आणि खाली खाल्ली ना बावटनी. अरे वा, खेळा खेळा खेळा. गोल फिरव, गोल मल्हार फिरव ना गोल. ते चिकू कसं फिरवते बघ 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 बघ. चिकू कसं फिरवते, तोंडात नाही घालायचं ते. खेळ, फिरव हे फिरव. अरे वा, अरे वा, मस्त मस्त, व्हेरी गुड. अय्या चिकू फिरवते बघ बघ बघ. बाई, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चिकू इथं फिरव, इथं फिरव. थोडंसं खेळल्यानंतर मग मी त्यांना साधाच एकदम प्लेन खिचडी भात केला होता. तर तो त्यांनी खाल्ला आणि मग थोड्या वेळाने आम्ही सगळे झोपलो, कारण मी खूप थकले होते. तरी पण मी व्लॉग एडिट केला. बाय बाय, टेक केअर, आणि नक्की सबस्क्राईब करा चॅनलला.